भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। ज्यांनी हिंदुत्वाच्या गप्पा केल्या ते हिंदुत्वाला लांब सोडून आलेत, त्यांनी हिंदुत्वाशी दगाफटका केला अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी टीकास्त्र डागले। तर 2017ला भाजपा पूर्ण ताकदीने मुंबई महापालिका लढली, विजयात थोडेसे अंतर राहिले, मात्र ही वेळ 2025 मध्ये पुन्हा येता कामा नये अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी आगामी निवडणुकांसंदर्भात भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आदेशच दिले। हिंदुत्वाच्या गप्पा करणाऱ्या अनेक वर्ष ज्यांनी गप्पा केल्या त्यांनी हिंदुत्व फार लांब सोडून आलेले आहे। हिंदुत्वाच्या बाजूलाही जाण्याची त्यांची ताकद आणि क्षमता नाहीये, कारण हिंदुत्व अशा लोकांना कुठेही राग करून टाकेल, कारण यांनी हिंदुत्वाची दगाफटका केलाय हे आपण लोकांना सांगितलं। देवेंद्रजींच्या या सगळ्यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढलो। भारतीय जनता पार्टीचा हाच तो कार्यकर्ता होता की या कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने त्यावेळेच्या निवडणुका आम्ही लढलो। आम्ही निवडणुका लढलो, निवडणुका जिंकलो सुद्धा। आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये असलेलं अंतर अत्यंत थोडंसं कमी राहिलं, महापौर होता होता आम्ही कुठेतरी थोडंसं पाठी राहिलो, आम्ही कुठेतरी माघार घेतली। परंतु ती वेळ पुन्हा 2025 ला येता कामा नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।